श्री स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य, निर्विकार स्वामी मूर्ती. लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती. मंगळ वेढे सोडिले, मोहळा माझी वास्तव करीत. अप्पा टोळ झाले भक्त, तेथेची साकल्य वृत्य. अल्पमती केवी वर्णू, सवे घेऊनी स्वामीसी. टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरून टोळांसी. मागे परतणे भाग पडे, टोळ गेलिया परतोनी. स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवकांनी. परी नच मानिले त्या, तेथून या निघाले. अक्कलकोटाप्रती आले, ग्रामद्वारी बैसले. यतिराज स्वेच्छेने, तेथे एक अविध होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला. पूर्वपुण्या स्तव निश्चिती, आले चोळाप्पाचे गृहापती. स्वामीसी जाणीनो ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर. योग यागादिक काही, चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही, स्वामी आले सदनाते. तयाची देखुनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती, आनंद झाला बहुसाळ. तैपासुनी तयांचे घरी, राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वानी. गावात यती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही, भेटू तया यतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसे वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच येती दर्शना. रावमुखांतूनी वाणी निघाली, तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळोनी गेली दुरी, चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदली. षोडोपचारे पूजिली, स्वामी मूर्ती रूप राये. इति श्री स्वामीचरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोड हा. श्री स्वामी राजा अर्पणाय मस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामीचरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीयोध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थ.